चला मंडळी, भेट देऊया द म्युझियम ऑफ लिव्हिंग हिस्ट्री. सिक्युरिटी चेक झाल्यानंतर पहिलंच तुम्हाला भेटेल सँड क्लॉक. त्याच्याच बाजूला म्युझियमची एंट्री आहे. एंट्री करताच तुम्हाला खूप सारे डिस्प्ले लागले दिसतील. त्याच्यामध्ये महेंद्राची पूर्ण हिस्ट्री आणि खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. इथून पुढे गेलात तर इथे एक वडाचं झाड दिसेल. बीपासून वडाचं झाड कसं होतं याचं पूर्ण एक चित्र दाखवलं आहे. नंतर पुढे म्हणजे इथिक्स, नंतर ऑफिस कल्चर, ह्याच्यामुळे तुम्ही कसे सक्सेस होऊ शकतात त्याचे सगळ्याचे मॉडेल्स बनवलेले आहेत छोटे छोटे, जे की तुम्ही इथे एक्सपिरियन्स करू शकता. आणि ह्या म्युझियममध्ये छोटे छोटे आहे ना स्पॉट्स बनवलेले आहेत. ज्याच्यामध्ये पहिला स्पॉट आहे द फोर्स, जिथे महेंद्राची पूर्ण हिस्ट्री स्टार्ट टू एंड कंपनीच्या हिस्ट्रीमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे. प्लस त्याने किती प्रोडक्ट्स बनवले, काय बनवले, हे सगळं तिथे शो केलेलं आहे. सेकंड स्पॉट आहे तो बिग बँग. इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, इथे मेकॅनिकल हँड, कार, अशा खूप साऱ्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत. ते तुम्ही वापरून लाईव्ह एक्सपिरियन्स करू शकतात की ते कसं वर्क करतं मेकॅनिकली. अजून खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, जसं की इथे हा मेंदू ठेवलेला आहे जो कारच्या पार्ट्सने बनवलेला आहे. नंतर हे एक क्यूब आहे जे बटन दाबल्यावर वेगळं पण होतं आणि एकत्र पण होतं. नंतर हे असं आहे की हे बिल्डिंग आहे जी एकत्र येईल की लाईट ब्लिंक करते, लांब झाली की लाईट बंद करते. नंतर हे फिरणार एक आहे, त्याच्यामध्ये लाईट जापसाल तर तुम्ही ते फिरत राहणार आणि पूर्ण सर्क्युलर फिरतं. थर्ड स्पॉट आहे ऑरा स्काईज. इकडे काचेच्या आतमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन, एक्झॅक्टली काय आहे ते, कशासाठी बनवलं आहे, पूर्णपणे ते दाखवतं, शो करतं. पुढचा पॉईंट आहे बियॉन्ड द स्पेस अँड टाईम. इकडे एक लेझर लाईट आहे, त्याच्यामध्ये करंटली जो टाइम चाललाय तो खाली प्रिंट होताना दिसतो. त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही पण घेऊ शकता. फ्युचर अँड पास्ट असं तिथे कॉम्बिनेशन केलेलं आहे. नंतर पुढे बघशाल तर ही एक SUV कारचं 3D मॉडेल दाखवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये असं नाही की ही एकच आहे, अशा मल्टिपल कार्स दाखवलेल्या आहेत ज्या तुम्ही बघू शकता. ही काचेची कार आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे हिची फक्त एक साईड बनवली आहे, बाकीचं हिचं रिफ्लेक्शन. या म्युझियमचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला F1 कार सिम्युलेटर चालवायला भेटतं. जेव्हा F1 कार आपण चालवतो तेव्हा काय एक्सपिरियन्स असतो, कुठल्या प्रकारचे ऑब्स्टिकल्स आपल्याला लागतात, हे सगळं ह्या प्रॉपर सिम्युलेटरमध्ये आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटतं. F1 रेसिंग झाल्यानंतर हा पुढचा पार्ट येतो जो छोटासा ऑडिटोरियम. इथे सगळ्या प्रकारचे इव्हेंट्स होतात.